प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ज्ञानश्री आध्यात्मिक बालवारकरी शिक्षण गुरुकुल संस्था बरोबर आहे ना यांचा दुसरा वर्धापन सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि दुसऱ्या वर्धापन दिनाच्या पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ बोरी त्याचबरोबर ज्ञानश्री वारकरी शिक्षण संस्था बोरी यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेले आहे आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोपाठ प्रकरणातील अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबराय आपल्याला हरिपाठाची मीमांसा करतायत, आपल्याला मुक्तीचा मार्ग सांगतायत। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आज समाजामध्ये आई वडिलांना सगळ्यात मोठं टेन्शन काय असेल? आपण सगळे आई वडील आहे ना, लग्न झालेत ना तुमची, आई वडील आहे ना, सगळ्यात मोठं टेन्शन काय आपल्याला आता? सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आता काय आपल्याला? संसार हो पण नाही, पाऊस हे, माझी मुलं घडली पाहिजेत। सगळ्या आई वडिलांच्या डोक्यात एकच आहे, माझी मुलं ह्यांचं भविष्य कसं तयार होईल हे प्रत्येक आई वडिलांच्या डोक्यात विचार होतोय। कारण आज समाज बदलत चाललाय, गतीने जग पुढे चाललंय फास्ट गतीने। त्यामुळं पूर्वीचा काळ बघितला तर 5वी म्हणजे वयाच्या 5 वर्षानंतर त्याला शाळेत न्यायचा बाप, शाळेत बाप न्यायचा आणि गुरुजी पुढे उभा करायचा आणि गुरुजी त्याची जन्मतारीख विचारत नव्हता। होता का तुमच्या काळात? असंच होतं ना, पुरला का बस, नाही पुरला अजून मोठा होऊ द्या, बरोबर आहे। म्हणजे पोरग मोठं झाल्याशिवाय शाळेत जात नव्हतं। आज परिस्थिती अशी झाली, त्याला नीट बोलता येत नाही तर त्याच्या उचलून त्याला गाडीत बसावती, पटकीने कलेक्टर हो म्हणजे माझं टेन्शन निघून जाईल, वाटतं का नाही? मराठी शाळेत पोरं घालायची पहिली शाळाच नव्हत्या, त्यामुळं पोरं दणदणीत होती। मग पूर्वी काय कलेक्टर झाली नाहीत का, PSI झाली नाहीत का, DYSP झाली नाहीत का, झाली नाहीत का? झाली। पण आई बापाची इतकी अवस्था वाटता अपेक्षा वाढली, ती 3 वर्षाचा असल्यापासून शाळेत घातली त्याला। आई झोपीतनं उठून शिक पटकीने, बरं शिकून काय करायचे तुमच्या डोक्यात काय? त्याला 1 लाख रुपये कमीत कमी पगार झाला पाहिजे, बरोबर आहे? बरोबर आहे का? सांग काय अपेक्षा आहे? 1 लाख रुपये पगार घेतला पाहिजे। मग त्यांनी भ्रष्टाचार केला तरी चालेल, पण 1 लाख रुपये माझ्या घरात आला पाहिजे पगार, ह्यासाठी धावपळ चालली ना, चालली ना। मग त्याच्यासाठी किती आटात चाललाय तुमचा, ऐका। पण किती शिकवलं तरी तुमच्या एकच डोक्यात आहे माझा पोरगा गुलाम झाला पाहिजे कुणाचा तरी। ह्याच्या 1 लाख रुपये पगार असू द्या, तो कुणाचा तरी गुलामच होणार आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे का? तो म्हणजे आई बापाने पोरांना ठरवलं तू कुणाचा तरी गुलाम हो। त्यामुळे आज मी तिला टार्गेट एकच आहे, इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे, पण इकडं नाही आला पाहिजे। आपल्या बोरीतली किती पोरं ह्याच्यात टाळी घेऊन उभी? हात वर करा बोरीतल्या पोरांनी, तिघच होय, 4 नाही तिघच। ऐका, बाकीच्यांच्या डोक्यात काय वाटून होईल पोरांचं हित, असंच असेल ना। पण ध्यानात असू द्या, तुम्ही प्रोफेशनल शिक्षण द्याचाल, पण संस्कार घडण्याचं संस्कारिक शिक्षण फक्त वारकरी शिक्षण संस्थेचं मिळतं, ध्यानात असू द्या, बाकी कुठं मिळत नाही। आणि जर आपली पोरं बिघडली ना रडत बसायचं नाही, कारण तुम्ही आज 5-5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देताय का नाही? आणि मग आपण तपासतो का पोरं त्यातनं काय घेते ती नेमकी?
काय तपसत नाही. माझ्यापासून बसलंय ना लांब, माझ्या कामात मला डिस्टर्ब करायला ना, तिकडं तुझा मर मोबाईल घेऊन तसाच प्रत्येक आई बापाला वाटते. त्यामुळं जर पोरं बिघडली तर त्यांना नाव ठेवायचं नाही. जर दूध घट्ट असेल तर त्याची साय कशी होती? अहो दूध असतं का तुमच्या घरी? टेन्शन मध्ये का आला एवढा? मला नका पाजू, पण तुमच्या घरी असतं का? असतं ना. दूध जर घट्ट असतं तर साय कशी निघेल? घट्ट निघणार. आणि दूध जर पाण्यासारखं पातळ असलं तर साय त्याची पातळ निघणार. जर घट्ट भाकरीसारखी साय आली तर त्याच्या 1 रुपयाचं नाणं टाका, ती खाली जाणार नाही, ती सायवर राहील उभं. का? ताकद आहे सायची. पण ती जर पातळ दूध असेल आणि पातळ पापुद्याची साय आली, त्याच्या गहू 1 टाका, गव्हाचा दाना 1, ते खाली तळाला जाईल फाटून. दोष सायचा आहे का दुधाचा आहे? दोष दुधाचा आहे. तसं आपण म्हणजे आपल्या मनात पाया राखून ठेवा, आपण म्हणजे दूध आहोत. आपण म्हणजे दूध आहोत आणि आपली पोरं म्हणजे साय आहेत. जर आई बाप सात्विक असतील तर साय सुद्धा सात्विकच तयार होणार. आणि आई बापूच चुकीचे असतील, त्यांनी बोंबलेत बसायचंच नाही. माझं कसं खराब निघालं? तू तपासलं दूध आधी कसं आहे ती. दूध तापसा, साईला दोष देऊ नका. ऐका, सगळ्यात आई बापाची जबाबदारी काय असेल तर मुलांना संस्कार घडणं. आज लय शिकून पोरं परदेशात गेल्यात, लय पोरं शिकून परदेशात गेल्यात, पण आई बापाकडे फिरून सुद्धा बघा ना. ती काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा? उपयोग काय शिक्षणाचा सांगा ना. त्या शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, शिक्षणाच्या विरोधात नाही. पण शिक्षण देत असताना संस्कार महत्वाचे आहेत आणि ते हित मिळत आहेत. ऐका, जिजाबाई साहेबांना गोवळकोंड्याला म्हणजे कर्नाटक मध्ये जहागिरी होती शहाजीराज यांच्याकडं, कर्नाटकची. आदिलशाही दिलती ना. मग इकडं पुण्याला जिजाबाई साहेब ह्यांच्यापाशी 1 मुलगा आणि त्यांच्यापाशी 1 मुलगा. कुणापाशी? शहाजी बाबांच्या पाशी 1 जण होते, संभाजी महाराज. शिवाजी महाराजांचे बंधू ती संभाजी महाराज त्यांच्याकडे होते. आणि इकडं बालशोभा जिजाबाई साहेबांच्याकडे होते. आणि त्यांना काही दिवसासाठी कर्नाटकला जाण्याची वेळ आली जिजाबाई साहेबांना. त्या बालशोभाला सोबत घेऊन गेल्या. ऐका, बालशोभाला सोबत घेऊन गेल्यानंतर काही दिवस इथं राहिल्या. त्यामुळं संभाजी दादासाहेबांची आणि बालशोभांची मैत्री घट्ट झाली. तिथं दिवसभर एकत्र खेळायची, दिवसभर एकत्रच राहायची. मैत्री झाल्यामुळं संभाजी महाराज म्हणजे दादासाहेब काय म्हणले शोभांना, शोभा आज आपण का नाही एक गंमत बघायची. बघा आईची ताकद बघा काय आहे असते. ती म्हणले दादासाहेब कसली गंमत, कसली बघायची? ते म्हणले काय नाही, आपले आबासाहेब जे नाच गाणं बघतात ना, नाच गाणं, ते नाच गाणं आपण बघायला जायचं संध्याकाळच्या वेळेला. बालशिव म्हणले नको, आऊसाहेबांना आवडत नाही, त्यांना खापणार नाही, अजिबात नको. दादासाहेब म्हणले आऊसाहेबांना कळूनच द्यायचं नाही, गपचिप जायचं आपण. हे काय करते, चोरून बघायचं. कोण म्हणलं? आता घेऊ का थांबाडीला? आऊसाहेब म्हणले हो चुकीचं काहीतरी बोल नका, कीर्तन नीट ऐका लक्ष देऊन. संभाजी दादा म्हणले शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, चोरून बघू आपण. नको म्हणले, आऊसाहेब रागवतील. बालवय 6-7 वर्षाचं वय. ऐका आईची ताकद 6-7 वर्षाचं. ती म्हणले आपण. नाईला झाला शिवाजी महाराजांचा, बालशिवबांचा नाईला झाला. आणि ती नाच गाणं संध्याकाळच्या वेळेला चोरून बघायला गेली. इकडं भुकेची वेळ झाली, पोरं खेळल्या दिवसभर, 3 सांजेची वेळ आहे. त्यामुळे 6 वाजताची आवाज घालायची वेळ. आईला माहिती ना पोरांना भूक लागली. त्यामुळे जिजाबाई साहेबांनी ह्या पोरांना शोधायला सुरुवात केली. पण पोरं सापडानात. मुलं कुठे गेली, मुलं कुठे गेली, मुलं कुठे गेली, सगळीकडे शोधलं, मुलं सापडानात. 2 सैनिक पाठवले, जा शोधून आणा, मुलांना भूक लागली. भुकेची टायमिंग आहे का?
6 वाजता सैनिक शोधायला गेले. बराच वेळाने शोधून आणलं दोघांना, उभं केलं आऊसाहेबांच्या समोर. आणि आऊसाहेबांनी विचारलं, बाळांनो अरे तुम्हाला भूक लागली नाही का? आहे, भूक लागली नाही का? कुठं होता इतक्या वेळ? त्यावेळेस बालशोभांच्या तोंडातून शब्द गेला, आऊसाहेब आम्ही दादासाहेबांच्या बरोबर नाच गाणं बघायला गेलो होतो. नाच गाणं हा शब्द जेवजाबाई साहेबांच्या कानावर पडला, तळपायच्या मस्तकात गेली. रागाने डोळे लाल बुन झाले. ऐका, अंग असं थरथर कापायला लागलं, आवाज काढला वाढला. इतका राग प्रचंड डोक्यामध्ये आला. चिडल्या, शिवबा लाज वाटत नाही तुम्हाला? बिनला जग सांगताय नाच गाणं बघायला गेल तू, ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला रक्ताचं दूध करून पाजलंय का? आम्ही काहीतरी स्वप्न आखले असतील का नसतील तुमच्याकडून? शिवाजी महाराज बालशिवबा अशी थरथर लट कापायला लागली. आईचा राग होता. बरं एकच होतं त्यांच्या जवळ बालशिवबा. ऐका, सांगितलं चालते हा माझ्या नजरेसमोरनं, मला तुमचं तोंड बघायचं. 5-6 वर्षाचं लेकरू, एवढी मोठी शिक्षा, चालते हो. शिवाजी महाराज रडायला लागली, बालशिवबा रडायला लागली. आणि जिजाबाई साहेबांनी पाठ फिरवली त्यांच्याकडं आणि तार 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 निघून गेल्या महालामध्ये. ऐका, भूक कधी लागली मुलांना? 6 वाजता. बालशोभांनी रडून रडून त्या पलंगावरती झोपी गेले. तसेच झोपी गेले. मी तुम्हाला साधा प्रश्न करतो, आपल्या मुलांनी चूक केली, आपल्या मुलांनी त्याला थोबाडीत मारचाल, तुम्ही मारचाल का नाही? मारचाल, त्याच्यावर रागाव चाल, पण 1 तासाने का होईना पण त्याला बोलून आणि तुम्ही जेवाय घालचाल का? घालचाल का? आहे का? 6 वाजता भूक लागली बालशोभांना. रोडून हुंडक देऊन तसेच झोपी गेले. रात्र गेली की दुसरा दिवस उजाडला. सकाळच्या 10 वाजल्या तरी आय बघाय आली नाही पोरग काय करतय ती. का वाटलं नसेल का माझं एकच आहे? बघितलं सुद्धा नाही. आणि बालशोभांच्या लक्षात आलं, माझी आहे ती, कधीच मला माफ करणार आणि कधीच येणार नाही. उठले स्वतः बालशोभा आणि जिजाबाई साहेबांच्या महालात गेले आणि दंडवत घातलं, साष्टांग दंडवत. आणि आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब आमच्या हातून घडलेली ही पहिली आणि शेवटची चूक आहे, फक्त एकदा माफ करा, एकदा. ऐका, काय तयार केला सर्व शोभांना जिजाबाई साहेबांनी. ऐका, त्यांना सांगितलं, शोभा आमचं स्वराज्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा म्हणून आम्ही धटतोय. आमचं स्वप्न अपूर्ण राहिलं, आमच्या नवरा बायकोचं दोघांचं, तुम्हाला ते पूर्ण करायचंय. आणि त्या क्षणी आऊसाहेबांनी निर्णय घेतला, बस इथं कर्नाटकमध्ये राहायचं नाही, आपल्याला पुण्याला निघून जायचं. जाताना विजयनगरच्या राजधानी हंपी, विजयनगर तिथं गेले. या त्या टेकडी उभं केलंय आणि सांगितलं, शोभा इथल्या राजांनी 270 वर्ष असं राज्य केलंय. इथली जनता कधी उपाशी मरत नव्हती, इथल्या स्त्रिया सुरक्षित होत्या. आमचं स्वप्न आहे असं राज्य तुम्ही निर्माण करावं स्वतःच. त्यावेळेस शोभांनी शब्द दिला, आऊसाहेब हो तुमच्या स्वप्नातलं स्वराज्य आम्ही उभं करू. मला सांगायचंय काय, जर आपली मुलं घडवायची असतील तर आईला इतका मोठा त्याग करावा लागतो. आयांनो, आलं का ध्यानात? आणि तुम्ही 7 वाजले की मालिकेला टीव्ही पुढे बसताय, अख्खं किचन समोर आणून. 7ला पहिली मालिका चालू होती, 9:30ला संपती. पोरांच्याकडे लक्ष कधी लक्ष? त्यामुळे रडायचं नाही जर वायपट निघाली पोरं तर. त्यासाठी आपण बघायचं तपसून आपण काय करतोय पोरांसाठी. आणि म्हणूनच समाज बिघडत असताना, समाजातली तरुण मुलं बिघडत असताना, लहान मुलं वाईट मार्गाला जात असताना, आपल्याच गावचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचे एक नामवंत मृदंगाचार्य, मृदंगाचा सम्राट, हरिभक्तपरायण गणेश महाराज जगताप यांनी मनात आणलं, मुलं तयार करायच्यात, समाजाचं ऋण मला फेडायच्यात. आणि ऐका, आज 5-25 मुलं अशी तयार केलेली आहेत. समोर आहे तुमच्या पावती, समोर आहे. काय अपेक्षा केली त्यांनी आपल्याकडून अपेक्षा काय केली? मी धन्यवाद देतो, जागा दिली ना चव्हाण साहेबांनी. कोण आहेत?
धन्यवाद आहे तुम्हाला. दान कुठं करावं ह्याची जाण असलेला माणूस ऐका. धन्यवादी तू मनापासनं. ज्यांनी परत कुठल्या ना कुठल्या मार्गाने गणेश महाराजांच्या मागे उभे राहतात ना, सगळ्यांना बाळासाहेब साष्टांग दंडवर घालतो. कारण ऐका, आपल्याला जमत नाही ना समाजासाठी काम करायला. जी लोक समाजासाठी काम करतात कमीत कमी त्यांना ताकद देण्याचं आपलं काम आहे. हेच परमार्थ, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. आणि इतकी सुंदर मुलं तयार केलेले आहेत आणि त्यांचा वर्धापन दिन आहे आज. आणि तुम्ही सगळी साक्षीदार आहात. 2 वर्षात कायापालट होत चाललाय. पंक्ती सगळ्यांनी दिल्यात, काय काय उभे राहिल्यात, दानशूर जाते. ऐका, मनापासून कौतुक करतो तुमचं, मनापासून धन्यवाद देतो. का तुमचं दान वायपट गेलं नाही. सत्पात्री दान ह्याला म्हणायचं. सत्पात्री दान तुम्ही केलंय, त्यामुळे संस्थेच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. आणि ज्या ज्या वेळेस आमच्या महाराजांना तन मन धन काय तुम्हाला जेवढी ताकद देता येईल तेवढी द्या, एवढीच विनंती करतो या कीर्तनाच्या माध्यमातून. ऐका, आता आपण जीवन जगत असताना 2 पद्धतीचं जीवन जगत असतो. 2 पद्धतीचं जीवन जगत असतो. एक बाह्य जीवन आणि एक आतलं जीवन. बरोबर आहे. बाह्य जीवन काय आहे? चला लग्न करायचे, लग्न झाले की पोरं होत्यात आपाप, संसार वाढला, त्यांना कमवायचे, त्यांना शिकवायचे, शेती पिकवायची, गाडी घ्यायची, 4 व्हीलर घ्यायची, इशीत बसायचे, मरायचे. बरोबर आहे. हे वेग झाला प्रवास. दुसरा प्रवास असा आहे, ही मला नको, कारण ह्याच्यात सगळं दुःख आहे. आता तुम्ही संसारात आहे, तुम्हाला सुख आहे का बाबा? तुमचं वय किती आहे? 65 वय. बरोबर आहे. तुमचं लग्न झालंय म्हणजे झालंच असेल, पण विचारलं पाहिजे ना, विचारलं पाहिजे. 65 वय. आता 65 वर्षाच्या म्हणजे साधारण 50 वर्षाचा संसार झाला. 50 वर्षाचा संसार केलाय. तुम्हाला कीर्तन भजन ह्याच्यात समाधान वाटतं, सुख वाटतं का संसारात सुख वाटतं? म्हणजे कीर्तन भजन ह्याच्यात सुख आहे, संसारात सगळं दुःख आहे. बरोबर आहे. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही इथं थांबणार आहे का तिथं जाणार आहे? तिकडे जाणार आहे. ह्याला म्हणायचं विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. ऐका, तिथं सगळं दुःख आहे, तरी दुःख भोगणारा एक वर्ग आहे. पण एक वर्ग असा आहे, मला स्वतःचं आत्मकल्याण करायचंय, मला स्वतःला भगवंता जवळ पोचायचंय, हा विचार करणारा एक वर्ग आहे. जड भरत राजा अख्ख स्वतःचं राज्य सोडून, आपलं तरी घर आहे, 5-25 एकर जमीन आहे, एवढं नव्हतं, अख्ख राज्य होतं त्याचं. आणि राज्यामध्ये साधन होतं. 18 भार वनस्पती फुली फळी नदी गंगा मोहीम काढली राव मी. त्यामुळे तुमच्याकडे बघण्यात माझं चुकून गेलं.
बरं पाठ आहे मारणच. ऐका, काही लोक संसारापासून बाजूला जातात का, मला स्वतःच कल्याण करायचंय. ऐका, मग माऊली ह्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये आपल्याला मुक्तीचा मार्ग सांगताय. मुक्तीचा, मुक्ती. आता तुम्ही म्हणताल आम्हाला काय गरज आहे मुक्तीची, आपल्याला गरज कशाची या. तुम्हाला जर संसारातली गरज असली, घरातली गरज असली तर काय लागेल, तेल लागेल, मीठ लागेल, किराणा लागेल, बरोबर आहे, भांडी घासायचा साबण लागेल, बरोबर आहे, कपडे धुवायचं साबण लागेल, ह्याची गरज आहे आम्हाला. तुम्हाला जर शेतातलं पाहिजे असेल तर खतं लागतील, औषध. ऐका, त्याचा सगळा भार त्याच्यावरती टाकला पाहिजे आणि पांडवांनी सगळा भार त्याच्यावरती टाकला. ऐका ऐका, युद्ध चालू झालं कौरव पांडवांचं, तसलं युद्ध अगोदर पण झालं नाही आणि नंतर पण झालं नाही, आता चालूला पण नाही. ती 18 दिवसाचं युद्ध होतं, त्यामुळे 11 औक्षणी सैन्य कौरवांचं होतं आणि 7 औक्षणी सैन्य पांडवांचं होतं. 18 दिवसाचं युद्ध आहे. ऐका, युद्धाचे 5 दिवस झाले. 5 दिवस, 5 दिवसामध्ये कौरवांच्या बाजूचं 5 औक्षणी सैन्य मारण्यात गेलं. दुर्योधनाला प्रचंड राग आला. ते सकाळी युद्ध सूर्योदय झाल्यानंतर युद्ध चालू व्हायचं आणि सूर्यास्ताच्या टायमेला थांबायचं. हा तिथल्या युद्धाचा नियम होता. कधी चालू व्हायचं, दिवस उजाडल्यावर, आणि दिवस मावळताना युद्ध थांबायचं. आता उलट झालंय, अंधार पडल्या युद्ध चालू होतं, ते दिवस उगवायच्या आत तरी थांबलं पाहिजे. आपल्याकडचं युद्ध लावडा दिवसा नाही रातचा, हे आपलं युद्ध. पण ते सूर्यास्त झाल्यावर थांबायचं आणि प्रचंड राग आला दुर्योधनाला. अरे 5 औक्षणी सैन्य माझा, 5 औक्षणी सैन्य मेले. कौरव पांडवाच्या बाजूला 5 एक सुद्धा मरत नाही. तार 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 गेला, भीष्माचार्यांच्या छावणीमध्ये गेला आणि भीष्माचार्य सेनापती होते. सेनापती सांगितलं, पितामह पितामह तुम्ही गद्दार आहात, गद्दार, आमचं अन्न खाता आणि आतनं पांडवांच्या बाजूने युद्ध करता. त्यांनी सांगितलं, दुर्योधना ऐक, आम्ही तुझं प्रामाणिकपणे अन्न खातो आणि तुझ्यासाठी लढतोय. प्रामाणिकपणे युद्धात आम्ही पक्षपातीपणा करणार नाही. खोटं दुर्योधन म्हणला, खोटं बोलताय तुम्ही. जर आमचं अन्न खाऊन जर आमच्या बाजूने लढत आहात ना, तर आज 5 दिवस झालेत युद्धाचे आणि आपल्या बाजूचं 5 औक्षणी सैन्य मेले. 5तला अजून एक सुद्धा मरत नाही. कशावर तुमचं त्यांच्यावर प्रेम नाही. त्यांच्यावर प्रेम करताय, आम्हाला फक्त वरवरचं दाखवताय प्रेम. तो अपमान सहन झाला नाही भीष्माचार्यांना. खऱ्या योद्ध्याला अपमान सहन होत नाही. ऐका, आणि पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, ऐक दुर्योधना, संशय घेतो ना माझ्यावर संशय घेतो ना, ऐक, उद्याच्या सूर्यास्तापूर्वी मी पांडवी पृथ्वी काढून टाकेन. एक सुद्धा औषधाला ठेवणार नाही पलीकडचं एक. कधी, उद्या सूर्यास्तापूर्वी. ती प्रतिज्ञा भीष्माचार्यांची होती, बोरीतल्या येड्या गाभाऱ्याची नव्हती. काही झालं की मी संपवून टाकीन, मी फाडून टाकीन, बर्बाद करून टाकीन. तिथंच सगळी आहे तेव्हा म्हणलेला, तेव्हा बर्बाद झाला. पण ही गावातली बर्बाद झाली नाही. ती एका महात्म्याची प्रतिज्ञा होती. ऐका, देव सुद्धा मोडून काढू शकत नाही प्रतिज्ञा, इतकी ताकद भीष्माचार्यांची होती. उद्या मी पांडवी पृथ्वी करीन ही प्रतिज्ञा देव सुद्धा मोडायची ताकद नव्हती देवात. युद्ध थांबलं. दिवसभर पांडव लढून लढून थकले होते. संध्याकाळची वेळ झाली, जीवन झोपले सुद्धा. मरायचंय कुणाला उद्या, मरायचंय कुणाला. मी जाऊ का घरी निघून आता, काहीच बोललो ना. ती जेवायचं का तुम्हाला आधी, मरायचंय कुणाला उद्या 5 वाजताच्या आधी. पांडवांना मारायचंय. मरण समोर दिसलं डोळ्यासमोर. आण जाईल का तुम्हाला, तुम्हाला मारायचंय का, बरं वाटतंय का तुम्हाला. बरं माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे, माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे. लगेच टेन्शन घेऊ ना, मारावं लागणार, पण मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे, मेलं पाहिजे. बरोबर आहे, कारण एसटीतल्या अगोदरची खाली उतरल्याशिवाय नव्यानं वाचता येत नाही.
मग आता मेलं पाहिजे इतक्या तुम्हाला मान्य झालं, मेलं पाहिजे नव्यांनी का जुन्यांनी? नवी म्हणतात जुन्यांनी, म्हणजे उलटली पाहिजेत म्हातारी सगळी आणि तरणी राहिली पाहिजेत. आणि म्हातारी अशी गप्पच झाली. तर मरायचं म्हटल्यावर बरोबर आहे, जुन्यांनी मेलं पाहिजे ना. मर वाटतंय का? मर वाटतंय का? अहो मर हा बोलणं साथी, मर नाव सण होत नाही. मर हा बोलणं साथी, मेले तरी रडते परी असते जात न गणती गैसपणी. मर वाटत नाही, पण त्यांना मारायचंय. ती निवांत झोपली आणि त्यांनी ज्याचं आयुष्यावर भजन केलं तो जगाचा परमात्मा भगवान कृष्ण पालगाव पडलाय. आणि ह्या कुशीवनं त्या कुशीव, त्या कुशीवनं ह्या कुशीव, ह्या कुशीवनं. अरे माझे आहेत ना, आयुष्यावर माझं नाम चिंतन केलंय ना. आणि जर हे वाचलं तर माझ्या असण्याचा उपयोग काय? तळमळत होता भक्तासाठी देव इतकम कनवळ कृपाळी ध्यानात असेल, कृपावंत आहे, करुणावंत आहे का? तळमळत होता. रातचे 1 वाजले, काय करावं सुचना. वाचली पाहिजेत माझी ती, पण प्रतिज्ञा अशा महत्वाची होती, देव सुद्धा म्हणू शकत नाही. ऐका, पण सुचलं त्याला सुचलं. सुचाय म्हणजे सगळा त्याचाच खेळ आहे, तेव्हा येणार आहे तेव्हा. पण सुचलं. त्याने काय केलं ऐका, द्रौपदीची छावणीत गेला महालात, द्रौपदीला उठवलं. रातच्या 12-1 वाजली, झोपली बिचारी, झोपली. उठा द्रौपदी, उठ 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 उठ. दादा तुम्ही उठ 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 उठ. ती पण चाटकीने उठली, चल म्हणली, लगेच चालाय माग लागली. ती म्हणली नाही बाया, दिवसभर माणूस दमून गेलंय आणि आला मारा एकला उठवाय, हो माणसाने जागा का मला उठ केलं ह्या माणसाने. म्हणजे नाही तशी, तुमचं दारच वाजवलं नुसतं 1 वाजता येऊन, कामामुळे उशीर झाला बिचाऱ्याला. 1 वाजता आला, तिने वाकडं तोंड केलं ना, उठली, चल म्हणले, चालायला लागली माग. ती म्हणली नाही रातची 1 वाजली, अंधारचं शिवाय तू उगच बघितलं तर काय म्हणताला, अशी म्हणली नाही. म्हणलं ना चल. मी तुम्हाला साधा प्रश्न करतो, रातच्या 1 वाजता तुम्ही झोपलाय दोघं नवरा बायको, आणि तुमच्या नवऱ्याचा रातच्या 1ला फोन वाजला, काय तर मित्राच्या कामासाठी आला असेल आणि घेऊन निघाला, जाऊन द्या चाल का? कुठं कसा रातच्या 1लाच आला तरी मी म्हणते आज हो जागाच कसा आहे. तुमचा तरी वास आहे का जायचा? ऐका घास घेता का संशय नवऱ्यावर? तुम्ही नवऱ्यावर तुमच्या कधीच संशय घेऊ नका. का माहिती का? तुमच्या नवऱ्यावर कधीच संशय घेऊ नका, कारण तुमच्या नवऱ्याकडे तुमच्याशिवाय गावातलं कुत्र सुद्धा बघत नाही. पण तरी तुम्ही जर रातच्या 12 आणि 1ला जर उठून त्याचं झोपेत असं मोबाईलवर झोपेत अंगठ घेत असाल आणि सगळं चेक करत असाल, जगल काय? जगल का? पण ही तुमच्या पुढची ती घरात घुसायच्या आधी 15 मिनिटं दारातच थांबते ती, सगळं डिलीट करतात मग घरात बसतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे. मला सांगतात ही संशय घेऊ नका, कारण देव आहे. देव दिवसभर कोणासाठी धडपडतोय? कोणासाठी धडपडतोय? रात्रीचा दिवस करतोय. त्याला घरी यायचं असतं, वाटतं नको ही टेन्शन, कधी जाऊन बायकोचं तोंड बघतोय मी, त्याला असं वाटत असतं दिवसभर. आणि ती दमून संध्याकाळी येतं, त्या टायमिंगला तुम्ही त्याच्या स्वागताला कसं गेलं पाहिजे? दारात थोडं तोंड धुवून, फ्रेश करून, सोनं लावून, केस विंचून, असं हातात पाण्याचा तांब्या घेऊन गेलं पाहिजे. या असं म्हणलं पाहिजे ना? म्हणलं पाहिजे ना? ती बाहेर 10 मिनिटं हाक मारत दार, पाणी पाणी पाणी, आणि 10 मिनिटांनी येतच होती का माणसाला तेवढीच काम का? दमबीम आहे का नाही? त्याला वाटतं मेलेलं परवडलं, औषध पिऊन इंद्रियाल स्वागत करून हसून द्यायचं. फ्रेश होऊन बसा ती यायच्या टायमिंगला, केस विंचरून बसा. आणि ह्या फ्रेश होऊन बसायच्या तर म्हणून ह्या वाटत असं ना, ह्या फ्रेश होऊन बसल्या पाहिजेत, तर तुम्ही नीट नीटकं सुधीत घरी या.
नाही तर तुम्हाला धरून आणावं. हे तुमचं घर. ऐका, द्रौपदी उठली चालायला लागली देवाबरोबर. सगळ्या कुरुक्षेत्रावर दिवसभर लढून जी मेलेले मुर्दे पडले होते ना, ते तुडवत 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 भीष्माचार्यांच्या छावणीमध्ये. आणि तिथे दादा प्रयोजन काय इकडं आणण्याचं? ते म्हणले काहीच करायचं नाही. आपले पितामह फक्त त्यांचं दर्शन घ्यायचं, काहीच करायचं नाही. फक्त एक काम करायचं, दर्शन घेताना हातातल्या बांगड्या वाजतील ह्याची काळजी घे, तोवर मी बाहेर थांबतो. ठीक आहे म्हणजे काय बाहेर तर बरं, हाताची सून होती द्या कनापूरची, ती काय भीती काय भीष्माचार्यांना तरी, आणि देव तरी भीतोय. देव शत्रूच नव्हता ना त्यांचा, तो त्या बाजूने लढत होता, त्यामुळे दोघांना कुणी बी अडवलं नाही. डायरेक्ट देव बाहेर थांबला आणि द्रौपदी गेली. ऐका, द्रौपदी गेली आणि पितामह भीष्माचार्य असे स्नान करून देवाची पूजा करून त्याचं चिंतन करत बसले होते. कुणाचं तो बाहेर उभा राहिला. त्याचं देवा तुला बघत बघत मला बोलायची होती. आणि तेवढ्यात द्रौपदी गेली, पाया पडली. भीष्माचार्य चिंतन करत असताना ध्यानात आलं, कंकणाचा आवाज आलाय, ज्या ती मागण्यांचा आवाज आहे. त्यात तरी माझ्या दर्शनाला कोणतरी स्त्री आली आणि त्यांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला, अखंड सौभाग्यवती भव. ऐका, देवाला माहित होत ज्या मुखातनं प्रतिज्ञा बाहेर पडली, उद्या मी पांडवी करून टाकीन, त्याच मुखातनं आशीर्वाद बाहेर पडला तर वाचत्याल. चतुरा तो शिरोमणी. ऐका. आणि तेवढ्यात भीष्माचार्याने डोळे उघडलं, कोण आलं बघायला? तर द्रौपदी इतक्या राज्य, तू इतक्या राज्य. त्यांच्या लक्षात आलं मी आशीर्वाद दिलाय. त्यांनी म्हणलं कोण आलं सोबत? धर्माला नाही बघा, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आलाय कोण? म्हणे बाहेर. ती म्हणले कोण आले बघाय तर जावं. बाहेर आले भीष्माचार्य. बाहेर बघितलं, देव असा थया थया नाचत होता. थया नाचत होता. का वाचले माझे, नाही तर मी सुद्धा काही करू शकत नव्हतो. आणि नाचता देवाच्या बगलत मग काहीतरी खाली पडलं. भीष्माचार्यांना वाटलं देवाला कशाला वाकायला लावायचंय, आपण हातात घेऊन बघू. ते हातात घेऊन बघितलं तर ते द्रौपदीचे जोडे होते. जोडे, जो भगवंताची भक्ती करतो त्याचे जोडे सुद्धा माझा देव वागवतो. ध्यानात असू द्या. अरे बाल नवा का होगा, अरे बाल नवा का होगा जिसका रक्षक दया निहार. मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. अरे बाल नवा का होगा, बाल नवा का होगा जिसका रक्षक दया निहार. मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मरने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ऐका, जो भगवंताची सेवा करण्यास तत्पर आहे ना, वनवासी असू द्या, वनवासी, तो द्वारकेचा राजा, पण भक्ती केली द्वारकेचा राजा असून सेवेसाठी पांडवांच्या घरी होता. ज्ञानोबा सांगतात, मी नाही म्हणत, ज्ञानोबा म्हणतात, त्याच्यासाठी पुरावा महान व्यक्ती झालाय तो. व्यासांचा पुरावा दिलाय, अभंगाचं शेवटचं चरण.